नमस्कार. लोकराज्य न्यूज वनमध्ये आपलं स्वागत. लोकराज्य न्यूजच्या खवयगिरी या विशेष सत्रामध्ये आज आपण आलो आहोत पुणे बेंगलोर महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल रायबा पॅलेस येथे. हॉटेल रायबा पॅलेस हॉटेल सातारा शहरापासून काही अंतरावर असून या हॉटेलला आज आपण भेट देणार आहोत आणि हॉटेलची काही खासियत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे मालक हर्षल चव्हाण. हर्षल चव्हाण यांनी या हॉटेलची संकल्पना कशा पद्धतीनं मांडली, कशा पद्धतीनं प्रत्यक्षात आणली हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार. हर्षल नमस्कार. आपण सांगितलं पहिल्यांदा आपलं गाव नांदगाव, मूळचे आपण नांदगावचे. नांदगाव ग्रामीण भाग पडतो. ग्रामीण भागातून सातारा शहरामध्ये आज हा मोठा हायवे आहे, एन एच मोठा हायवे आहे. आणि यातून हॉटेल या व्यवसायात आपण कसे आलो? हॉटेल व्यवसाय हा पहिला आपला म्हणजे व्यवसायच नव्हता, याच्यावर आपण कधी बघितलंच नव्हतं. पण मी भरतीया नाजीक खूप होतो, तर नंतरनं भरतीचा विषय सोडल्यानंतरनं परत एक हॉटेल चालू करायचं ह्या उद्दिष्टानं एका हॉटेलला कामाला लागलो. हॉटेलला कामाला तर मी पूर्णपणे माझं प्रशिक्षण सगळं घेतलं, शिकलो, स्वतः सगळं शिकलो. नंतर मी माझे रायबा मिसळ हा ब्रँड चालू केला. साईबाबा मंदिरासमोर माझा आत्ता रायबा मिसळ हे आत्ता ब्रँड चालू आहे माझा मिसळचा. साताऱ्यातली आपली फेमस मिसळ आहे ती. नंतर एक मोठं हॉटेल असावं म्हणून हे आपण आता रायबा पॅलेस हे नवीन हॉटेल चालू केलं हायवेला, शेंद्राच्या आहे. हे चालू करत असताना तुम्ही रायबा मिसळ चालू केली आणि त्याच्यानंतर आज हॉटेल क्षेत्रामध्ये अनेक व्हरायटी द्यायला लागतात. शुद्ध शाकाहारी जेवण असेल, मांसाचं, ते आपण कसं पद्धतीनं आपण हे करतात, मेंटेन करता या गोष्टी? पार्श्वभूमी हॉटेल ही काहीच नव्हती. बाकीच्या हॉटेलांचे अनुभव घेतले, मित्रांच्या हॉटेलमध्ये जाऊन शिकलो, बसलो, बघितलं. डायरेक्ट रायबा मिसळमधून डायरेक्ट जेवणाकडं वळणं हा खूप कठीण प्रसंग होता, पण ते मी सहजरित्या पार पाडला. लोकांना म्हणजेच खवय्यांना याच्यामध्ये काय पाहिजे, जेवणामध्ये कशा पद्धतीचं जेवण हवं आहे, कसं काय हवं आहे, हे मी सहजरित्या पार पाडलं सगळं. आणि आज कमी कालावधीत रायबा पॅलेस हे आपण ग्राहकांच्या पसंतीला चांगलं आणलेलं आहे. कमी कालावधीमध्ये आपली चव असेल, आपला ॲम्बियन्स असेल किंवा आपलं क्लीननेस असेल, या सगळ्या गोष्टी आपण जशा ग्राहकांना पाहिजे तशा आपण देतो आहे. मोस्टली हायवेला म्हटलं तर लोकांना हायजेनिक फूड लागतं, गावरान लागतं, परत क्लीन टॉयलेट वगैरे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः मेंटेन करतो. ग्राहकांना आपण सेवा पुरवण्याचं काम करतो आहे. हॉटेल लाईन म्हटलं की धावपळ कंटिन्यू असते, सगळ्या गोष्टी पळापळ कंटिन्यू चालू. रात्री उशिरापर्यंत आपले सकाळी पाट्यापासून आपलं कामकाजाला सोडत होते, संध्याकाळी उशिरापर्यंत आपलं काम कसं मेंटेन करता आणि किती स्टाफ आहे आपला आता सध्या? आता आपला ब्रेकफास्ट सेक्शन सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतो. ब्रेकफास्टमध्ये आपण साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन हे सगळं देतो. सकाळी 6 वाजल्यापासून ब्रेकफास्ट चालू होतो, तर रात्री 8-8:30 वाजेपर्यंत चालू असतो. ब्रेकफास्ट सेक्शनचा आपला स्टाफ पूर्णपणे वेगळा आहे आणि आपला हॉटेलचा स्टाफ पूर्णपणे वेगळा आहे. हॉटेल आपलं सकाळी 11 ते रात्री 11पर्यंत चालू असतं. यामध्ये आपण काय स्पेशलिटी काय आपली, आपण जे रायबा पॅलेस आहे ते लोकांना, ग्राहकांनी काय यावं, काय असं स्पेशल आपण देतो? मोस्टली आपल्याकडे स्पेशल म्हणजे आपण एक व्हेज रायबा स्पेशल म्हणून एक डिश काढलेली आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या भाज्या आहेत. ती आपण ग्राहकांसाठी आता म्हणजे खूप चांगली डिश चाललेली आहे, खूप लोकांना ती पसंत पडलेली आहे. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणजे तर आपली मटण भाकरी, चिकन भाकरी, काळा मसाल्यातलं मटण चिकन असेल, थाळी असेल. आपली थाळीसुद्धा स्पेशल आहे. आपण रायबा स्पेशल मटण थाळी आणि रायबा स्पेशल चिकन थाळी म्हणून चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काळा मसाल्यातलं चिकन देतो आहे, खरडा मटण देतो आहे. 3 प्रकारचं आपण चिकन देतो, 3 प्रकारचे रस्से देतो. याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा अजिनामोटोचा वापर करत नाही आहे. पूर्णपणे हायजेनिक फूड देतो आहे आता आपण ग्राहकांना. आजकाल जेवणांमध्ये भरपूर प्रकारची भेसळ वाढलेली आहे, त्यामुळे ह्या फास्ट फूडमुळे लोकांना खूप प्रकारचे आजार होत आहेत. त्यासाठी आपण ग्राहकांना पूर्णपणे सात्विक आहार देण्याचा आता आपण प्रयत्न करत आहोत आणि पूर्णपणे आपला आहार हा सात्विक आहे. पाहतोय की आपल्या हॉटेलला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. लोकांचं येत आहेत, लोक जेवण करतायत, आनंदाने जात आहेत जेवण करून. त्यांच्या जेवण केल्यानंतरचा त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे त्यामध्ये एक प्रत्येकची जी भावना आहे ती दिसून येते. हे करत असताना भविष्यातलं तुमचं काय प्लॅनिंग्स आहे? हॉटेलच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं? भविष्यात आता आपला डायनिंग हा झालेला आहे, आपला ब्रेकफास्ट सेक्शनसुद्धा झालेला आहे. नंतर आम्ही गार्डनचा आता विचार चालू आहे. आम्ही गार्डनचं चालू करतो आता लवकरात लवकर. लोकांना गार्डनमध्ये जेवायला खूप आवडतं.
आजकालच्या पिढीला. त्यात आम्ही गार्डनचं पण प्लॅनिंग चालू आहे आमचं, तर काम तिथं चालू आहे. भविष्यात आम्ही तेही करणार आहे. रायबा पॅलेसला आज आम्ही आलेलो आहोत. आज आम्हाला काय तुम्ही रायबा पॅलेसची काय चौसा काय देणार आहे, काय स्पेशलिटी आम्हाला तुम्ही असं आज आम्ही तुम्हाला व्हेजमध्ये एक व्हेज रायबा स्पेशल ही डिश देणार आहे आणि नॉनव्हेजमध्ये खरडा चिकन किंवा खरडा मटन तुम्हाला जे आवडेल ते आम्ही तुम्हाला डिश देणार आहे. आता बैठक व्यवस्था आपल्याकडे कशी आहे? आपल्याकडे आता कमीत कमी 100 लोक म्हणू शकतात. 100 लोकांचे अरेंजमेंट आता आहे. तर आपण आता ओपन डायनिंग केलेलं आहे. इकडे आपण फॅमिलीसाठी अरेंजमेंट केलेले आहे. पाठीमागे आपलं किचन आहे. विशाल कनाडे शिवाजीनगरमधून आलेलो आहे आणि मी आणि माझा मित्र रवींद्र लांडगे आम्ही दोघं जेवायचाच प्लॅन केला होता. तर सकाळी मित्रांकडून ऐकलं की रायबा पॅलेस याचं नवीन ओपनिंग झालेलं आहे काही दिवसांपूर्वी आणि इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवणाची उत्तम क्वालिटी इथं अवेलेबल आहे असं आम्हाला समजलं होतं. आणि जसं आम्ही ऐकलं होतं तसंच इथं आल्यानंतर जेवणाचा